अशा नमस्काराची जागा हल्ली खूप कमी होत चालले आहेत, पण त्यांचं नाव ऐकता हे मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. त्या म्हणजे मासाहेब जिजाऊ. अरे 33 कोटी देवांची कोट्यवधी मंदिरे असतील, पण त्यांची पूजा करणारे फार कमी लोक असतात. पण माझ्या राजाचं एकही मंदिर नसून त्यांची पूजा कोट्यवधी लोक करतात. असा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. संभा मर सकता है लेकिन बेमान नहीं हो सकता, असा राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. वाघाच्या जबड्यात घालून हात मोजतो दात तो शंभू राजा. रुद्राचा अवतार म्हणजे शंभू राजा. शहाजींचे स्वप्न म्हणजे शंभू राजा. शिवरायांची तळपती तलवार म्हणजे शंभू राजा. महाराजांचा सळसळता अंगार म्हणजे शंभू राजा. यावरून तुम्हाला माझा विषय नक्कीच समजला असेल. मी संस्कार श्रीकांत शिर्के आपल्या समोर विषय मांडतो छत्रपती संभाजी महाराज. मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदरात झाला आणि तो पंथा गडगडात झाला. सनई चौघडे वाजू लागले, भगवा झेंडा अभिमानाने फडकू लागला. सह्याद्रीच्या कडेकोपऱ्यात एकच आवडी घुमली, माझा राजा जन्मला, शंभू राजा जन्मला, माझा शंभू राजा जन्माला आला. छत्रपती संभाजी महाराज हे नाव ऐकतात अंगात सहशिवाय राहत नाही. सह्याद्रीच्या छातीमध्ये धगधगणारा लावा होता, सह्याद्रीच्या छातीमध्ये धगधगणारा लावा होता. स्वराज्यरक्षक शंभू वाघाचा तो छावा होता, वाघाचा तो छावा होता. अरे शेर कभी बिकते नहीं कुत्तों के बाजार में, और शेर कभी बिकते नहीं कुत्तों के बाजार में, और बिकने वाले कभी टिकते नहीं छत्रपती संभाजी महाराज के दरबार में, छत्रपती संभाजी महाराज के दरबार में. तुम्ही कधी त्याच्याकडे मागे वळून पहा. कित्येक राजे झाले, महाराज झाले, बादशाह झाले, पण त्यांच्यात एकच गोष्ट समान होती. त्याच्याकडे बौद्धिक सामर्थ्य तुलनेने जास्त होते, त्याच्याकडे शारीरिक सामर्थ्य कमी. व त्याच्याकडे शारीरिक सामर्थ्य जास्त होते, त्याच्याकडे तुलनेने बौद्धिक सामर्थ्य कमी. पण जगाच्या पाठीवर असा एकच राजा झाला की ज्याच्याकडे शारीरिक सामर्थ्य जास्त होतेच, पण त्याच्या कित्येक पटीने बौद्धिक सामर्थ्य होते. असा राजा म्हणजे शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज होय. शिवाजी महाराज यांच्या नंतर राज्यावर आलेले स्वराज्याचे दाखले होते छत्रपती संभाजी महाराज. बालपणी आईच्या मृत्यूमुळे जिजाऊंचे कुशीत वाढलेले छत्रपती संभाजी महाराज अगदी देखणे शूर व विद्या विशारद होते. अगदी देखणे शूर व विद्या विशारद होते. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी आग्र्याहून यशस्वी सुटका, वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी संस्कृत मधून बुधभूषण हा ग्रंथ लिहिला व वयाच्या 24व्या वर्षी शिवरायांच्या नंतर गादीवर आले छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराज होय. आता त्यांची महती काय सांगावी. ते म्हणतात ना, जैसा बाप वैसा बेटा, राजकारणातील बारकावे असो, रणांगणातील डावपेच असो, हे सर्व छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराजांचे पाहून शिकले. अशा या माझ्या राजाला पकडण्यास औरंगजेब 6 लाखाची फौज घेऊन आला. अरे संपवण्या शिवबाचे स्वराज्य औरंगजेबाला, अरे संपवण्या शिवबाचे स्वराज्य औरंगजेबाला, सांगा संभाजी कशी टक्कर आवाज आला, टक्कर आवाज आला. अरे असे 63 वर्षात होतो दिल्लीचा बादशाह, पण 23 वर्षाचा शंभू बाळबा 3 लाख घोडदळ, 2 लाख पायदळ तुडून आले महाराष्ट्र समोर. अरे 1 लाख सेवक त्याचे खजिना 33 कोटीचा, 1 लाख सेवक त्याचे खजिना 33 कोटीचा विकत घेण्यासाठी आले कणा मराठी मातीचा, कणा मराठी मातीचा. व स्वराज्याच्या या युवराजांना दिल्लीचा बादशाह औरंगजेब याच्या विरुद्ध युद्धाचं रणशिंग फुकलं व त्याच्यात राजगड पुरंदरी दुमदुमणारी पावलं मुघलांचा गर्दन काढून बसली. व त्याच पावलांनी इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच यांच्या छाताडावर स्वराज्याचं भगवं निशाण रोवलं, स्वराज्याचं भगवं निशाण रोवलं. त्याचा पराक्रम ऐकताच इंद्रायणी भीमाई वरल्या, त्याचा पराक्रम ऐकताच इंद्रायणी भीमाई वरल्या, ज्याचं नाव ऐकताच दिल्लीचा बादशाह औरंगजेबाला घाम फुटायचा व ज्याची डरकाळी ऐकताच दिल्लीचा तख्तही हादरायचा. असा पराक्रमी राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज होय. छत्रपती संभाजी महाराज होय. आयुष्यात किती कट कारस्थाने असतील, पण त्या प्रत्येकाच्यात विजय मिळवायचा असा महापराक्रमी राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज होय. छत्रपती संभाजी महाराज याच्या समोर आलमगीर बादशाहला एकही विजय मिळवता आला नव्हता. तो झोपेतच फुटफुटला. आज तक हमें डर नाम की चीज पता नहीं थी, पर आज हमें 2 चीजों से डर लगता है, एक की आगे बारिश और एक की आगे मर्द मराठे. कब आएंगे और बरस पडेंगे. ओपन नियतीने अखेर डाव साधलाच. आमचा शंभू राजा गिरफ्तार झाला, आमचा शंभू राजा गिरफ्तार झाला, आमचा शंभू राजा गिरफ्तार झाला. श्वास गुदमरला व स्मरण केले ते शिवछत्रपतींना. कडकडला छावा, आबासाहेब तुम्ही आबाच्या डोळ्यांनी आम्हाला पाहता चालो, पण तुमचा तेजस्वी रूप पाहिला आमच्याकडे डोळेच उरले नाही. तो आग्र्याहून येताना आबासाहेब तुम्ही आमचा धीराने हात धरला होता, पुन्हा एकदा तसं धराल का आबासाहेब. पण तसा हात धरायला आमच्याकडे हातही उरले नाही. तो आबासाहेब ही साथ घालायला आमच्याकडे जीभही उरली नाही आबासाहेब. पण
1989 साली अखेरचा श्वास घेतला. पण मरायचं कसं आहे, जगाला शिकवूनच गेला. जाता जाता एवढंच बोलावंसे वाटते, पाहुणी शौर्य तुझ्या पुढे मृत्यूही नतमस्तक झाला. पाहुणी शौर्य तुझ्या पुढे मृत्यूही नतमस्तक झाला. स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू अमर झाला, माझा शंभू अमर झाला. एवढंच बोलून मी माझ्या वक्तृत्वाला पूर्णविराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर छत्रपती संभाजी महाराज की जय. धन्यवाद.